नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी छोट्या जागेत होणाऱ्या छोट्याशा 4 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक क्रॉस असे 2 रेषा मारून बरोबर मध्ये आपण व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेणार आहोत. आणि 2 डॉटच्या समोरच आपण 3 असे व्हाईट कलरचेच डॉट्स दिलेले आहेत. तर बघू शकता चारही बाजूनी आपण हे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि काडीच्या साहाय्याने बरोबर ते आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि बरोबर मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेतला. आणि बाजूच्याच रेषांवरती सुद्धा आपण एक व्हाईट असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेतले. अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा हे डॉट्स देऊ शकता. आणि व्हाईटच्याच वरती आपण थोडा पिंक कलर स्प्रेड केला आणि बाजूलाच लाईट असा पोपटी कलर टाकून घेणार आहोत. झाकणाच्या साहाय्याने थोडीशी ते प्रेस करून काडीने बरोबर त्यांना पानाचा शेप तयार करून घेतला. काडीनेच रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि पानाच्याच कडेला आपण एक येलो कलरचा डॉट्स देऊन बरोबर मध्ये सुद्धा आपण एक रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेले आहेत. तर बघा आपला हा फायनल लुक रेडी. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्या जागेतील छोटीशी रांगोळी आहे. देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी सुंदर ही रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन झाकणाच्या साहाय्याने तो थोडासा प्रेस करून घेतला. आणि काडीने बरोबर त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेतला. बरोबर मध्ये आपण लाईट असा पिंक कलर थोडा बरोबर पाकळ्यांमध्ये भरून घेणार आहोत. आणि मध्ये एक येलो कलरचा डॉट दिला. आणि फुलाच्या चारही बाजूनी आपण छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण चारही बाजूने अशा रेषा मारून घेतल्या. आणि रेषेवरतीच अगदी 3 अशा छोट्या छोट्या रेषा मारलेल्या आहेत. आणि त्याला एक राऊंड असा शेप तुऱ्या टाईप करून घेतला. मधल्या रेषेवर आपण एक रेड कलरचा डॉट्स देऊन त्याला एक कळीचा शेप तयार करून घेणार आहोत. आणि कडेलाच येलो कलरचा डॉट्स दिला. तर बघू शकता अतिशय सुंदर असा लुक आपल्या रांगोळीचा तयार झालेला आहे. आणि बाजूच्या 2 रेषा होत्या तिथे सुद्धा एक ग्रीन आणि येल्लो असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेले आहेत. येल्लो आणि ग्रीन असे येल्लो ग्रीन आणि रेड असे 3 कलरचे डॉट्स आपण देऊन घेतले. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशनसुद्धा करू शकता किंवा व्हाईट कलरने काढू शकता. तर बघा आपला हा फायनल लुक रेडी झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोट्याशा जागेतील सुंदर अशी ही रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे 5 डॉट्स देऊन घेतले. आणि काडीच्या साहाय्याने बरोबर त्याला एक पानाचा असा शेप तयार करून घेणार आहोत. काडीने बरोबर मधल्या बाजूला एक आणि दोन्ही बाजूने 2 अशा रेषा मारून पानाचा शेप तयार होतो. तर बघू शकता आपल्याला ही मालिका पूर्ण तयार करून घ्यायची आहे. राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशा छोट्या आणि नवीन सुंदर डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघा आपल्या रांगोळीमध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण व्हाईट कलरचे
4 असे डॉट्स देऊन घेतलेत. बोटाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून बाजूचे 3 डॉट्स काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. अगदीच तुम्ही ही व्हाईट कलरच्या रांगोळीने किंवा कलर कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा ही रांगोळी काढू शकता, तरीही सुंदर दिसते. आणि मधल्या डॉट्सवर आपण एक येलो कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. अगदी सोपी छोटीशी कोणी काढेल अशी ही रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. पानांच्या वरती सुद्धा आपण 2 असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतले. तर बघू शकता आपला हा फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर ही सोमवार निमित्त एक छोटीशी शिवशंकराची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक क्रॉस किंवा एक प्लस टाईप सिम्बॉल तयार करून घेतला आणि टोकाला एक बेलपत्राचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण रेषेच्या एका टोकाला बेलपत्र काढून घेतले आणि दुसऱ्या टोकाला आपण त्रिशूल काढणार आहोत. आणि आपण पानांमध्ये ग्रीन कलर भरून घेतला. बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपी छोटीशी सोमवारसाठी आपण शिवशंभोची रांगोळी काढलेली आहे. आवडली असेल तर तुमच्या दरवाजासमोर एकदा नक्कीच काढून बघा. तर बरोबर मध्ये सुद्धा आपण व्हाईट कलरचे 4 डॉट्स देऊन त्याला एक पाकळ्यांचा शेप तयार करून फूल बनवून घेतले आणि मध्ये येल्लो आणि रेड अशी कॉम्बिनेशनचा डॉट्स दिलेला आहे. आणि पानावरती सुद्धा आपण शिवशंभूचा टिळा असतो तो काढून घेतलेला आहे. तर बघू शकता बरोबर मधल्या पानावर आपण हा टिळा काढलेला आहे आणि बाजूच्या 2 पानांवरती येल्लो कलरने एक रेषा मारून घेतली. त्रिशूलमध्ये सुद्धा आपण सेम टिळा काढलेला आहे. तर बघू शकता आपला सुंदर सोपा असा हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. असेच छोट्या आणि नवनवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच नवीन छोट्या रांगोळीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.